नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, पुन्हा शिवाजी राजे भोसले या सिनेमाकडनं खरं तर खूप अपेक्षा होत्या. ऑलमोस्ट 13 कोटींचं या सिनेमाचं बजेट आहे. वाटलं होतं की हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल आणि सिनेमा तसा चांगला झालाय सुद्धा. एवढा काही वाईट सिनेमा नाहीये. अपार्ट फ्रॉम मी माझ्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 2.5 तास जरा जास्त वाटतात, पण ते सोडलं तर कमर्शियल लेवल वाईज हा सिनेमा खूप चांगला झालेला आहे. सगळ्यांची कामं सुद्धा खूप चांगली झालेली आहेत. असं असून सुद्धा माहिती नाही प्रेक्षकांना मराठी सिनेमाकडनं काय अपेक्षा आहेत त्या. कारण पहिल्या दिवशी मी पहिल्या 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तुमच्यासमोर आणलं होतं. पहिल्या दिवशी काहीतरी 22 लाखच्या आसपास या सिनेमाने कमवल्याचं म्हटलं जात होतं. बुक माय शोवर सगळे शोज ऑलमोस्ट रिकामे होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी काहीतरी 24 आवर्समध्ये 6,500 तिकीटं बुक झाली आहेत असं आपल्याला दिसत होतं. आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी 50च्या आसपास या सिनेमाने 50 लाखांच्या आसपास या सिनेमाने कलेक्शन केलं. टोटल कलेक्शन 70च्या आसपास झालं होतं 2 दिवसाचं. आणि काल मला वाटलं होतं की काल खरं जास्त बुकिंग होईल, कारण 13,000 तिकीटं बुकड इन लास्ट 24 आवर्स असं येऊन सुद्धा कालचा जो आकडा आला आहे तो कमी का आला मला माहिती नाही. कालचा जो आलाय तो काहीतरी 46 लाखांचा आलेला आहे आणि फर्स्ट वीकेंडचं याचं कलेक्शन झालेलं आहे काहीतरी 1,20,00,000च्या आसपास. 13 कोटीचं बजेट आहे. बघा, असा सिनेमा मिस करू नका. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अपील करतो की जाऊन बघा सिनेमा. निराश होणार नाही तेवढं नक्की. बट असंच जर चालू राहिलं तर आजपासून बरेचसे शोज कॅन्सल सुद्धा व्हायला सुरुवात एव्हाना झालेली असेल. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत की नाही? जर बघितला असेल तर माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.